फुकटचे श्रेय घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकप्रतिनिधींना नाकारून स्थानिक नागरिकांनीच उरकले पुलाचे भूमिपूजन। आयत्या पिठावर रेघोट्या मारून फुकटचे श्रेय घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार बबनदादा शिंदे यांचा नियोजित भूमिपूजनाचा कार्यक्रम डावलून स्थानिक नागरिकांनी चांदस ते टणू पुलाचे भूमिपूजन उरकल्याने त्यांच्याविषयीचा रोष चव्हाट्यावर आलाय। माढा तालुक्यातील चांदस व इंदापूर तालुक्यातील टणू या दोन गावांच्या मधून भीमा नदी वाहते। त्यामुळे माढा तालुक्यातील कोंढार गावातील आडेगाव, वडोली, रांजणी, टाकळी, नागोर्ली तसेच इंदापूर तालुक्यातील नरसिंहपूर, टणू, पिंपरी बुद्रुक, गिरवी या गावातील नागरिकांना जाणे येण्यासाठी सुमारे 10 किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता। या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार बबनदादा शिंदे यांनी दुर्लक्ष केल्यामुळे येथील नागरिकांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडे साकडे घातले होते। त्यानुसार आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करून तात्काळ यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला होता। परंतु आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुकटचे श्रेय घेण्याच्या उद्देशाने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व आमदार बबनदादा शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय अधिकाऱ्यांना डावलून खासगी कार्यक्रम घेत या पुलाचे भूमिपूजन करण्याचा घाट घातला होता। पण परिसरातील सजग नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांचा हा घाट उधळून लावत सर्व नागरिकांनी एकत्र येऊन सदरच्या लोकप्रतिनिधींविषयी रोष व्यक्त केलाय व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते विधिवत पूजा करून व नारळ वाढवत या पुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज शनिवारीच व सकाळीच उरकून टाकला। यावेळी ज्येष्ठ नागरिक रामचंद्र कृष्णा मचाले, सुभाष पंढरीनाथ मोहिते पाटील, बलभीम भिकाजी मोहिते पाटील, राजेंद्र भिकाजी मोहिते पाटील, मोहन सदाशिव मोहिते, सुदाम काजळी, सोमनाथ मोहिते, अबप पांडुरंग मोहिते, अमृत मोहिते, बलभीम मोहिते, रमेश काजळी, संताजी मोहिते, रणजित मोहिते यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।